चंद्रभागेला विहीर आणि उजनी धरणातून पाणी येतं. पाणी ज्या टायमाला खरंच गरज असती त्या टायमाला पाणी मिळत नाही आणि इरी वारी आता आमचं काय कारण असताना आमच्यावर वरचं पाणी लादलं जातं. त्यामुळं आमच्या इथं पूर परिस्थिती निर्माण होते. चंद्रभागा आमच्यासाठी चूल आहे, शिक्षण आहे, वही आहे, पेन आहे. म्हणजे चंद्रभागा जर नसली असती तर आम्ही उपाशी मेलो असतो. काय काय भाविकाचा निश्चय असतो की मला चंद्रभागेच्या पात्रामध्ये जीव द्यायचा. कसं ओळखतात ते आत्महत्याच करायला की त्याच्या ही बसून ओळखतात वरचं काय चाललंय काय नाही. कोण एकदा खाली आला माणूस तो किती वेळा खाली जातोय किती वेळा वर जातोय ह्यांना माहित असतं पोरांना सगळं. म्हणजे एकदा येऊन गेला की त्याला बघितलं असतं, परत आला की ओळखायचं ह्याचा काहीतरी विषय आहे. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहताय लेट्सअपची अभंगवारी. आळंदी देहू पासून ते पंढरपूर पर्यंत आपल्याला वारीच्या वाटेवरील अनेक अपडेट, वारीचं वैशिष्ट्य, वारकऱ्यांच्या भावना आणि या वारीचे बारकावे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. आता मी आहे पंढरपुरात आणि चंद्रभागेच्या नदी पात्रात मी एका लाकडी होडीवर बसलेलो आहे. माझ्यासोबत याच होडीचे चालक मालक, या संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव त्यांचं सरनेम आहे, हे माझ्या सोबत आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, नमस्कार. किती दिवसापासून तुम्ही वाट पाहत आषाढी एकादशीची आणि वारकऱ्यांची? गेले महिना झालं तयारी चालू आहे. एक महिना खाली अधिक महिना झाला. अधिक महिना झाले की परत सगळ्या नावा डागडुजी करून अधिकाऱ्यामार्फत चेकिंग करून मगच चालू झालं. पाणी पण नव्हतं. आता एक 4 ते 5 दिवसाखाली पाणी आलेलं आहे आणि आम्हाला रोजच वारी आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा परंपरेनं आम्ही करत आलेलो आहे. पाणी कुठून सोडतात हो चंद्रभागेला? चंद्रभागेला विहीर आणि उजनी धरणातून पाणी येतं. पाणी ज्या टायमाला खरंच गरज असती त्या टायमाला पाणी मिळत नाही आणि इरी वारी आता आमचं काय कारण असताना आमच्यावर वरचं पाणी लादलं जातं. त्यामुळं आमच्या इथं पूर परिस्थिती निर्माण होते. पण ज्या टायमाला खरंच भाविकांना गरज आहे चंद्रभागा स्नान करण्याची त्या टायमाला पाणी मिळत नाही. किती होडी येतात? लाकडी होडी पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या पात्रात लाखो वारकरी येतात आणि असे कोणी वारकरीच नसतील की त्यांनी लाकडी होडी पाहिली किंवा बसलो नाही. किती होडी एकूण? आमच्या 200 नाव आहेत आणि 400 शिवमर आहेत आमच्यापाशी. म्हणजे चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळं भाविकाचा जीव जाऊ नये, भाविकाच्या जीवाला धोका होऊ नये ह्यासाठी आम्ही अहोरात्र ह्या चंद्रभागेवर लक्ष ठेवून असतो. पैसे कमवत उपजीविका करत आणि आमच्या रक्तामध्ये समाजसेवा असल्यामुळं आम्ही येणाऱ्या भाविकाची मनोभानी सेवा करतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, पांडुरंग ज्या विष्णुपदा गोपाळपुरातून आला त्या गोपाळपूरला जाण्याची प्रथा ह्या होडीतून आहे आणि साक्षात संत महात्मा पण या नावेतून फिरलेले आहेत. ह्याचा फार मोठा इतिहास त्या चंद्रभागेला लाभलेला आहे. आता इस्कॉन घाट असेल, मसोबा घाट असेल, आता जसजसं वारीचं स्वरूप वाढत चाललंय आणि पलीकडे लोकांचा कल वाढलाय. 65 एकर असेल किंवा पलीकडे कमीत कमी 500-700 मठ झालेत. पुलावरून लोकांना जाणं शक्य होत नाही. त्यामुळं काय लोकांचे मठ असे कडल असल्यामुळं ह्या नावेचा वापर होतो, त्यांची सेवा होते आमच्याकडनं. चंद्रभागा काय आहे तुमच्यासाठी? चंद्रभागा आमच्यासाठी चूल आहे, शिक्षण आहे, वही आहे, पेन आहे. म्हणजे चंद्रभागा जर नसली असती तर आम्ही उपाशी मेलो असतो, अशी अवस्था आमची. चंद्रभागा माय आहे तुमची? चंद्रभागा सगळं जी काय आमच्यापाशी आहे हे सगळं चंद्रभागेच आहे. आमची उपजीविका, चूल सगळं ह्याच्यावरच आहे. त्यामुळे चंद्रभागा आमची आई असल्यासारखं आहे. त्यामुळं आम्ही त्या चंद्रभागेला आईसारखं जपतो. चंद्रभागेत कोण आत्महत्या करायला आलं तर त्याच्या आत्महत्या आम्ही रोखतो. चंद्रभागेत कोण चोरीचा प्रकार करायला आलं तरी ते चोर धरून डिपार्टमेंटच्या ताब्यात देतो. मतिमंद, गतिमंद, दुर्बल, वंचित, शोषित आणून इथं सोडायचं प्रमाण जास्त आहे, त्यांचा पण दवाखाना आम्ही करतो. आणि कोण महिला माता भगिनीचं शूटिंग तर मोबाईलमध्ये काढत असेल ते रोखायचं काम पण आम्ही करतो. म्हणजे चारही बाजूने ह्या चंद्रभागेतनं कुठनं जरी माणूस उतरला तर आमच्या या सर्व आदिवासी बांधवांचं, आदिवासी महादेव कोळी बांधवांचं लक्ष असतं. आमच्या शरीरामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं रक्त असल्यामुळं राघोजी भांगरे यांनी देशासाठी काम केलं आणि जाताना संदेश दिलाय की ह्या येणाऱ्या भाविकाची सेवा केली पाहिजे.
अशा कुठल्या तुम्ही घटना बघितल्या? तुम्ही आता गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि चंद्रभागेत वारकऱ्यांना कल्पना असेल की आलो आणि इथे लाकडी घोडे आपल्याला दिसले नाही, असं होणार नाही. शेकडो वर्षाची ही परंपरा आहे तुमची, तुम्ही मगाशी सांगत होते. तर अशा कुठल्या वाईट घटना तुम्ही या चंद्रभागेत बघितल्या किंवा अशा बघितलेल्या घटना आणि रोखलेल्या घटना? सगळ्यात जास्त कृपा आणि प्रेम पांडुरंगाचं चंद्रभागेवर आहे. भक्त पुंडलिक साक्षीला आहे. आज आता एक सगळे यंत्रणा, सरकारी यंत्रणा, पाटबंधारे असेल, पोलीस यंत्रणा असेल, या आल्या. पूर्वीपासून अशा यंत्रणा काय नव्हत्या. त्या सगळ्या यंत्रणा आमच्या अभंगराव, आदटराव, नेत्रराव, प्रचंडराव, संगीतराव हे जे 4 सरदार आहेत, 4-5 सरदार आहेत, ह्यांच्या मार्फत या सगळ्या वारीचं नियोजन केलं जायचं. पूर्वीच्या काळी ह्या चंद्रभागेच्या पात्रावर फुल नव्हते. आषाढीच्या टायमाला पाणी यायचं आणि आम्ही अलीगड पलीगड लोक आणायचो. पण आमच्या माहितीनुसार तर अशा घटना या देवानंच घडलेल्या आहेत आणि अनेक घटना आम्ही घडू दिल्या नाहीत. बरं का, आता पूर्वी ब्रिज नव्हता तर वारी ह्याच्या माध्यमातून अलीगड आणि पलीकडे यायची आणि चंद्रभागेला मोठे मोठे महापूर आले. नुसतं इथंच पाणी नसतं तर काय काय टायमाला चंद्रभागा विठ्ठलाच्या पायरीपाशी पण त्या तिथं जाते. म्हणजे तेच विचारायचं. तुम्ही आता हे पुंडलिकाच्या मंदिराला पायरीला पाणी लागलेलं आहे. तुम्ही, तुमचं वय किती आहे आणि तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये चंद्रभागेचा पूर कुठपर्यंत बघितला तुम्ही? म्हणजे कुठे पाणी लागलं होतं? मी चंद्रभागेचा पूर शिवाजी चौकापर्यंत बघितला. छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथं सुद्धा पाणी होतं. चोपाळ्यामध्ये पाणी होतं आणि पूर्ण जो सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये पूर्ण पाणी होतं. आम्ही कुठल्याही लोभाची अपेक्षा न करता मठातले भाविक भक्त येडे बागडे काढून कडेला सोडलोय आणि एवढ्या मोठ्या घटना ऑल महाराष्ट्रामध्ये पुरात घडतात. पण तुमच्या सुद्धा ऐकण्यात नसेल की माझ्या पण बघण्यात नाही कुठलीही एक मोठी घटना या चंद्रभागेच्या पात्रात आम्ही घडू दिली नाही. कारण बोळामध्ये ह्या नावं जातात आणि भाविकांचे नागरिकांचे जीव वाचवतो. आणि आम्ही नुसतं इथं जात नाही. आता ही सगळे आमचे आदिवासी रेस्क्यू टीम आहे, हा पण नाव आलाच आहे. यांनी कमीत कमी सीना भीमा तिथं जे महापूर आला होता तर 22,000 लोक ह्या बोटीच्या माध्यमातून ह्यांनी वाचवलं. आणि ह्यांना पूर्ण आयुष्यच पाण्यात गेल्यामुळं, पाण्यासगळा पूर्ण पाण्याचा अंदाज असल्यामुळं स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा काही लोक आम्ही काढतो. सांगली असेल, भिलवडी असेल किंवा त्या भागात मोठे मोठे पूर आणले तिथं मिलिटरी बोटी गेले नाहीत पण ह्या नावा जाऊन लोक बाहेर काढलेले आहेत. त्यामुळं असं म्हणता येणार नाही एखादा रात्री अपरात्री आम्ही नसताना एखाद्याला अटॅक येतो, एखाद्याला किंवा फिट येते किंवा काय काय भाविकाचा निश्चय असतो की मला चंद्रभागेच्या पात्रामध्ये जीव द्यायचा. तो तेच प्रश्न मी विचारत होतो. आत्महत्या करणाऱ्या लोकांना किती वाचवलं तुम्ही आतापर्यंत? हजारो लोकांना वाचवलो आम्ही. असे लोक येतात आत्महत्या करायला? घरात भांडण झालं, काय तर प्रॉब्लेम आहे, आजारी आहेत, पेशंट आहेत आणि जगणं मुश्किल झालं तर ती लोक इथं येतात. पण हे आमचे जे काय रेस्क्यू वाले आहेत, आमचे जे आदिवासी बांधव महादेव कोळी आहेत, ही सगळ्या घाटावर बसले असतात. लगेच आम्ही त्या महिलेला असो धरतो आणि डिपार्टमेंटच्या ताब्यात देतो. कसं ओळखतात ते आत्महत्याच करायला? लगेच त्याच्या ही बसून ओळखतात वरचं काय चाललंय काय नाही. कोण एकदा खाली आला माणूस तो किती वेळा खाली जातोय किती वेळा वर जातोय ह्यांना माहित असतं पोरांना सगळं. म्हणजे एकदा येऊन गेला की त्याला बघितलं असतं, परत आला की ओळखायचं ह्याचा काहीतरी विषय आहे. म्हणजे तो दर्शन घ्यायला जातो एक शेवट? दर्शन घे, पण आम्ही मरू देत नाही. फक्त लयच आता त्याची प्रचंड इच्छाशक्ती जर असेल बरं का तरी पण तो जाऊ शकतो. आणि काय काय टायमाला आता इथं शव आहे का नाही, ॲम्ब्युलन्सची सोय नाही, ही नुसतं वारीचा मोठा फारसा असतो. सगळे अधिकारी यंत्रणा सगळी इथं असते. वारी फोन केल्यावर इथं साधी बॉडी न्यायला शव आहे का नाही, प्रायव्हेट गाडीच्या माध्यमातून शव नेली जातात भाविकांची. आणि काय काय टायमाला 9ची संख्या पाणी आलं, 9-10 लोक गेलेले आहेत, वाळू उपशामुळे लोक गेलेले आहेत. म्हणजे मृत्यू होतोय पण जास्त प्रमाणात होत नाही, तो आम्ही रोखतो. वर्षभरात साधारण किती लोक आत्महत्या करतात बरं चंद्रभागेत किंवा प्रयत्न करतात? कमीत कमी 150-200 लोक वर्षभरात. आणि वर्षभरात कमीत कमी 200-300 लोक तर बुडून मरतात. म्हणजे किनारपट्टी मोठी आहे. आता इथे का आम्ही लक्ष ठेवू शकतो पण गोपाळपूर, विष्णुप तिकडून येणारा भाविक, तिकडून पलीकडचा भाग, तिथनं कोणी काय केलं आम्ही काय करणार? रात्री अपरात्री ज्या टायमाला त्याची बॉडी वर येईल किंवा त्याच्यासोबत कोण माणसं असतील तर ते तक्रार करणार ना पोलीस स्टेशनला की बाबा आमचा माणूस हरवला आहे. मग तशा घटना घडतातच पण आम्ही जास्त प्रमाणात होऊ देत नाही. साधारण कारण काय असतं आत्महत्या करण्याचं? एक सिमिलर कारण, एकच कारण?
मुलं सावत्र आई असेल, सावत्र बहीण भाऊ, मतिमंद अपंग, त्यांच्या नावावरची स्टेट घ्यायची लिहून, सही अंगठे घ्यायचे आणि इथं सोडायचं आणि किंवा पलीड गाडी लावायची इकडं, नावेतनं अलीकडे यायचं आणि त्याला सोडून निघून जायचं. मग त्याचं सगळं आम्ही बघायचं परत. आणि असे पण क्रूर लोक आहेत. म्हणजे महाक्रूर आहेत. म्हणजे मी स्वतः बातम्या केल्या त्याच्या, आम्ही पेपरला दिली आहेत माहिती, निवेदन दिले आहेत. आणि इथं लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय. ती माऊली बेघर निवारा म्हणून शासनाचं, तिथं काही ह्या लोकांना ठेवलं जात नाही, फक्त रेकॉर्डले सगळं दाखवलं जातं. आणि सगळे जे आहेत ना आता ही भिकारी सगळे हायपाय घरातले आहेत. 10 एकर 20 एकर 50 एकर अशा प्रॉपर्टीची लोक आहेत सगळी. त्यांना इथं आणून भीक मागायला बसवलंय घरच्यांनीच. मग त्यांना काय अटॅक आला, कुठं चक्कर आली, कुठं काय झालं तर 108 आम्ही बोलवायची, त्याला ऍडमिट करायचं. आम्ही आंधळे बहिरे लहान मुली जन्मलेले अर्भक. पूर्वी कसं असायचं, नवरंगे बालकाश्रम म्हणून इथं त्याची 1800 स्थापना आहे. नवरंगे मोठे समाजसेवक होते. मग ह्या चंद्रभागेत मुलं सोडायचं प्रमाण जास्त होतं आणि वारी झाली की चुकायचं प्रमाण जास्त होतं, लहान मुलं चुकायचं, त्यामुळे त्याची स्थापना झाली आश्रमची. मुलं पण सोडून द्यायचे याच्यामध्ये. सोडून द्यायचं होते, म्हणजे कलेला टाकून जायचं आणि लांब थांबायचं, बघायचं कोण घेतंय का. वाचवलेले मुलं आता मोठे झाले. भरपूर मी कमीत कमी 100-150 मुलं बालकाश्रम मध्ये दिलेत आता माझ्या 25 वर्षाच्या कामात. जीव वाचवून म्हणजे कुत्र्याने फाडवून येत त्यांना असं कुठं टाकून जायचं कातड्यामध्ये, ह्याच्यामध्ये. लहान मुली झाल्या आणून टाकायचं. मुलींचं जास्त प्रमाण होतं. म्हणजे जे आज आता मुलांना मुली मिळत नाहीत लग्नाला, त्याचं कारण हेच कारण आहे. आणि आता एक लाऊड स्पीकरची सोय आहे, मोबाईलची सोय आहे. आपण लगे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून सांगू शकतो. पूर्वी कसं असायचं, लांब लोक बैलगाड्या ह्याच्यामध्ये रेल्वेनं ह्याच्यानं यायचे आणि चुकायचे कमीत कमी 50-100 तर चुकायचेच. त्यांचे आई बाप कुठं काय माहीत नसायचं. त्यामुळे इथं अनेक तसे पण त्यावेळेस लोक भरपूर झाले, असं पण आहे इथं. तर आता तुम्ही हे काम तुमच्या पद्धतीने करता, याचे 4 पैसे तुम्ही घेता. ते पैसे मोजायला नको, कारण तुम्ही चांगलं काम करताय, तर ते पैसे तुम्ही घेतलेच पाहिजेत. परत प्रशासनावर प्रश्न येतो की पंढरपूर सारखं अत्यंत महत्वाचं हे ठिकाण आहे पंढरपूरचं, मात्र महाराष्ट्रभर चर्चा होते की इथं इतकी अस्वच्छता, सोयी सुविधा नाहीत, नुसतं फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात. काय सुविधा वगैरे करतं की नाही शासन? मंदिर समितीचं महिन्याला 10 लाख रुपयाचं टेंडर आहे चंद्रभागा स्वच्छ करण्याचं. पण मंदिर समिती एक 8-9 लोकांच्या माध्यमातून फोटो काढापुरतं, अधिकाऱ्याला पाठवण्यापुरतं स्वच्छ करते. चंद्रभागा स्वच्छ राहावी ही माझी प्रमुख मागणी होती. मी 20 वर्ष लढा दिला, त्या मागणीला यश आलं. आणि सेबल टेक्नॉलॉजी म्हणून हा प्रकल्प उभा केला चंद्रभागेत. ह्याचं वार्षिक उत्पन्न 29 कोटी आहे. मग त्या मशिनरी बंद होत्या तरी पण त्याचं 5 ते 7 कोटी रुपये बिल काढले. आणि सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जा हित आहे कामाचा. वारीपुरतं फक्त मंत्री महोदय खुश झाले पाहिजे. आता काय ठिकाणी माळा लावल्यात पण खाली खड्डे आहेत. त्यांनी बुजवायला काय पाडलं तर खड्डे, मग त्यांनी वर लावल्यात माळा. म्हणजे अशी पण अवस्था शासनाने केली आहे. आणि मंत्री महोदय येतात, आश्वासन देतात, पण त्याची कुठलीही पूर्तता झालेली नाही. आता नमामि चंद्रभागा म्हणून शासनाचा प्रोजेक्ट आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, नरेंद्र मोदी यांनी पण जारी केलं होतं. त्याच्यात मी होतो त्या मनवटीवार पण जे महापूजा करायची चंद्रभागेची, पण त्याच्या नुसतं कागदावर सगळं झालेलं आहे, प्रत्यक्षात कृती कुठली नाही. आणि प्रचंड आणि साम्राज्य आता काय केलंय, नगरपालिकेकडनं सगळी कामं काढून घेतली, सार्वजनिक विभागाकडे वर्ग केले, पण ते एका पावसात सगळे रोड वाहून गेले. आणि फक्त बिल काढायपुरतं आणि ठेकेदार जगवण्यापुरतं इथले राजकीय लोक व्यस्त असतात. त्यांना भाविकाचं काय देणं घेणं नाही. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, वारकरी संघटना ह्या फक्त मंदिर समितीवर जाण्यासाठी तडफडत असतात, सदस्य व्हावं, अध्यक्ष व्हावं, पण त्यांना कुठं खड्डा आहे, कुठं वाळू उपसा चालू आहे, कुठं पाणी अस्वच्छ आहे, भाविकाला महिलांना मुतारी नाही. किती वाईट परिस्थिती आहे. अत्यंत महत्वाचा तुम्ही मुद्दा सध्या मांडलाय. माऊल्या सगळ्या मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. मंदिरापासून तुम्ही जावा, एक मुतारी तुम्हाला मिळणार नाही महिलांसाठी. खाली येऊन अक्षरशः बसतात.
ही सोय काय करतील? काहीच सोय नाही. कायच नाही. सुलभ शौचालय नावाचं एक मोठं केंद्रीय योजना आहे वाटतं. त्याला पाणी नाही. आता यात्रेत पाणी नाही. आत्ता पाणी नाही. यात्रेत पाणी नाही. माझं खोटं वाटलं तुम्ही जाऊन तिथं बघा. म्हणजे इतकी अवस्था आहे. शौचालय बांधल्यामुळे त्याला पाणी पण नाही. ती लोकांकडनं पैसे घेते. हे समोरच ना, समोरच काय मोठी इमारत आहे बघा ही समोर. समोर. मात्र बघा एवढा कोट्यावधीचा खर्च आहे, एवढं जाहिरातबाजी करतायत आणि हे जे यांनी फार अत्यंत महत्वाचा मुद्दा काढलाय की ज्या आपल्या माय मावल्या इथे येतात त्यांना उघड्यावर शौचाला बसावं लागतं. का तर पाणी नाही. बाजूला चंद्रभागा वाहते, सध्या तरी पाणी सोडलं 3-4 दिवसा पासून. आणि कमीत कमी भरपूर ठिकाणी बांधले. मग जिथं भाविक जात नाही तिथं शौचालय बांधले. दुसरा एक प्रश्न, राम मंदिरामध्ये चोरी झाली याची माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे इथं काय होतं का असं? की? इथं तर महाचोर आहेत मोठे. सगळ्यात मोठे डाकू तर इथं बसलेले आहेत. 100-150 कोटी रुपये खर्चून विठ्ठल मंदिराचं काम चालू केलं. पाऊस आत्ता जोरात उद्या मंदिर गळतंय. विठ्ठलाचं मंदिराचं मुख्य मंदिर करतंय. मंदिर गळतंय. मी बातम्या पण त्या टायमाला केल्यात. त्याच्यावर आंदोलन सुद्धा केलेलं आहे मी. अक्षरशः जोरात पाऊस आला की मंदिर टप्पा 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 पाणी येतंय. निकृष्ट काम झाले. जे 1000 वर्षापासून एक थेंब खाली आला नाही. आता पाऊस आला की बता 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 खाली पाणी येतंय. आणि डस्टच्या माध्यमातून काम चालू आहे विठ्ठलाचं. ज्याच्यासाठी ही चंद्रभागा आली, वाळू तिची आहे सगळी विठ्ठलाची चंद्रभागेची. ही वाळू न वापरता कुठल्या तर जिल्ह्यातनं वाळू आणलेली, कसली भंगार वाळू, त्या माध्यमातून सगळे कामं चालू आहेत. आणि आत थुकत्यात सिगरेट गावल्यात आतमध्ये मंदिरात गावल्यात. बातम्या आहेत. आणि 7 मजलीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. काय तुकाराम भाऊ मध्ये वेगळं चाललंय. कुणाला देणं घेणं नाही. आणि दर्जा कसा आहे आता, खाली विष्णुपद आहे. पहिल्यांदा पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आले तर विष्णुपदला आले. तिथं त्याचा इशारा आला. सगळं वरचं उडून गेले. कधीच उडलं नाही. ते पांडुरंग आल्यापासून कधी उडलं नाही. यांनी काम केलं वर, ते उडून गेलं सगळं टप्पा. म्हणजे लकुबाई असेल तिथं चांगलं काम करा पाहिजे. त्यात माती भरली. इथं फुल घाट बांधला, घाट पडला, त्यात 6 लोक मेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी निकृष्ट काम आहे. आणि कुणी कुणाला विचारायलाच नाही तयार. हो काय कुणी बोलायचं. आषाढी आले की बोलायचं. आम्ही आता ही चंद्रभागा इतकी तीर्थला महत्व आहे. 1 कोटी भाविक चंद्रभागेत स्नान करतो वर्षभरात. तर ह्या मंदिर समितीनं प्रयागराजवरनं ड्रम आणले विठ्ठलाला घालायला. आता प्रयागराजचा पाण्याचा आणि विठ्ठलाचा काय संबंध आहे? चंद्रभागेचं पाणी नेऊन परंपरा होती आंघोळ घालायची. ती पण मीच ओपन केला विषय सगळा. पण त्यांच्यात कुठला फरक पडला नाही. ती म्हणले आम्हाला तिकडून वर्ण ऑर्डर आहे असं तसं. त्यांनी ती पाणी वापरलं. चंद्रभागेचं पाणी न वापरता प्रयागराजचा वापर पांडुरंगाला कधीपासून सुरू झालाय? हे आता ही वर्षभर ती नव्हतं यात्रा होती त्यांची तिकडे काय महाकुंभ मेळा. आणि कल्याण शेट्टी म्हणून होते. राजा रवी वर्माचं हस्तलिखित पेंटिंग होतं. राजा रवी वर्मा कलाकार, ज्याचे चित्र कमीत कमी 50 लाख रुपयाला जातात. ती चित्र काढून कुठं गायब केली का कळलंच नाही. गायब आहेत. म्हणजे इथला स्थानिक सदस्य कोण नाही तिथं आहेत. पण त्यांच्या डोक्यात एकच असते, ह्या लॉजची माणसं सोडायची, त्या लॉजची माणसं सोडायची, VIP सोडायची, त्याच्या आमदारचे खासदारचे ही माणसं हायपाय मोठे मोठे आलेले सोडायची दक्षिणा घेऊन पैसे घेऊन. पण त्यांना मूळ भाविकाचं काय देणं घेणं नाही. म्हणजे पांडुरंगाला बडव्याने अजूनही घेरलेलंच. बडवे आता नाहीत. 2014 पासून नवीन तयार झाली ना. हे नवीन झाले आहेत. ह्यांनी म्हणजे अक्षरशः कहरच केलेला आहे. काय ही म्हणजे स्वतःला आता एक मोठंही समजलेत बरं का साहेब, की बाबा आम्ही ज्या देवाचे मालक आहे. पण देव पण यांच्यावर नाराज आहे. देव पण नाराज आहे. तुम्ही आत एक दिवशी तुम्ही निवांत या. तुम्हाला एक ना एक मी आता जे पॉइंट सांगितलंय ते तुम्हाला दाखवतो. नक्की नक्की नक्की. हे सगळे अत्यंत महत्वाचे पॉइंट होते. यांच्याशी बोललो, अनेक विषयावर चर्चा झाली. विषय सुरू होता लाकडी बोटीचा. मात्र हे स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत. यांना या पंढरपूरची खडा न खडा माहिती आहे. आडवी उभी चंद्रभागा आणि पंढरीच्या गल्ली बोळातून ते लहानाचे मोठे झालेले आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक चीड होती आणि एक राग होता की एवढं पवित्र पंढरपूर असताना सुद्धा या पंढरपूरची अवस्था अशी. या
शासनकर्त्यांनी आणि या मंदिर कमिटीवर निवडून गेलेल्या सदस्यांनी केलेली हे आम्हाला पाहवत नाही. शिवाय या चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये कित्येक जण आपला जीव त्यागण्यासाठी येतो, तर अनेकांचा जीव घेण्यासाठी इथं बालकं ठेवतात. याची सुद्धा माहिती आपल्याला यांच्या तोंडून मिळाली. वारीच्या वाटेवर आपण अनेक स्टोऱ्या पाहिल्या, वारकरी ऐकलेत. आता ही एक नव्याने आपल्याला गोष्ट कळाली. पुन्हा उद्या आषाढी आहे. आषाढीच्या निमित्ताने पंढरी दाखवण्याचा हेतू आहे आणि आपण लेट्सअपच्या अभंगवारीच्या मार्फत पंढरी पाहणार आहोत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.